नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्हा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर या इथं आता गुढीची पूजा वगैरे आम्ही करत आहोत। तर या ठिकाणी आता गुढीची पूजा करायला लागलेले आहेत आणि आमच्या गावाकडे म्हणजे सकाळची जी पूजा आहे ती जेंट्स लोकच करतात, जेणेकरून त्यासाठी लागणारे जे काही साहित्य वगैरे आहे ते दिलं एकदा की मग ते छान अशी गुढी उभारता आणि त्याची पूजा वगैरे करून घेतात। त्यानंतर बायका देखील करतात। तर या इथं आता तांब्याच्या कलशावरती त्यांच्याकडून स्वस्तिक काढायचं राहिलं होतं, तर ते वरती लटकवल्यानंतर ते काढत होते आणि या इथं त्यांना सर्व साहित्य दिलेलं होतं आणि ते छान अशी गुढीची पूजा करून घेत आहेत। पिल्लूला सांगत होते की पिल्लू लक्ष ठेव, असं करायचं तसं करायचं, तर पिल्लू बोलत होता त्यांच्यासोबत। तर या इथं आता त्यांनी छान अशी गुढीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे। सकाळी सकाळी जे काही त्याच गुढीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य जे काय आहे ते त्यांनी घेऊन आले आणि त्यानंतर इथं पूजा वगैरे करत आहेत। तर आता छान अशी त्यांनी पूजा करून घेतलेली आहे आणि गुढीच्या पूजेसाठी जो मेन नैवेद्य लागतो तो म्हणजे लिंबाच्या झाडाचा तौर आणि त्याच्यामध्ये गूळ, त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य हा देखील म्हणजे मेन नैवेद्य आहे। तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे प्रकारे नैवेद्याचे प्रकार आहेत। तर कोणी कोणी त्या म्हणजे मी तरी यूट्यूबला पाहते की हरभऱ्याची डाळ वगैरे असतं, तर ते आमच्याकडं काही नसतं, त्याच्यामुळे मग आम्ही प्रसाद फक्त लिंबाचा तौर आणि त्याच्यामध्ये थोडंसं गूळ, तर ते थोडंसं खायचं देखील असतं, जेणेकरून आपलं जे वर्षभरासाठीचं जे आरोग्य आहे ते छान असं राहतं। आणि या इथं आता पूजा झालेली आहे, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागलेली आहे। तर स्वयंपाकामध्ये विशेष असं काहीच नव्हतं, शेवयाची खीर बनवली, चपाती आणि आज मी गुलगुले बनवले होते, कारण रमजान ईदचा विषय निघालेला आणि त्याच्यामुळे हे बोलले की मग आपल्याला गुलगुले देखील बनव। तर पिलूला खूप जास्त गुलगुले आवडतात, तो गुलगुल्यांना गोड भजी म्हणतो। तर तुम्ही व्हिडिओ अगदी छोटासा आहे परंतु खूप छान असा झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर।